निलिमाने सकाळपासून फक्त एक कप चहा घेतला होता, कारण तिच्या नवऱ्याला लवकर ट्रेन पकडायची होती. म्हणून तिच्या सासूबाईंनी निलिमाला सुद्धा चहाच दिला होता. पण आता दुपारचे 12 वाजून गेले होते आणि खाण्यापिण्याची काहीच तयारी नव्हती. 10 दिवसापूर्वीच निलिमाचे ऑपरेशन झाले होते आणि तिने मुलाला जन्म दिला होता. त्यावेळी तर तिचा नवरा विनोदने ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. पण काल जेव्हा तो ऑफिसवरून घरी आला तेव्हा तो सांगू लागला की त्याला ऑफिसच्या कामासाठी शहराबाहेर जावे लागणार आहे. तेव्हा निलिमा थोडी नाराज झाली होती. पण विनोदने तिला समजावले की आई आहे ना, ती तुझी काळजी घेईल. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर निलिमा आपल्या सासूबाईंना आवाज देत म्हणाली, आई, मला भूक लागली आहे. तेव्हा निलिमाची सासू रागाने तनतनत तिच्या रूममध्ये आली आणि म्हणाली, तू तर मला आरामच करू देत नाहीस. आता माझ्या म्हाताऱ्या हाडात रात्रंदिवस बनून तुला खायला घालण्या इतपत ताकद नाही आहे. तू 10 दिवस आराम केला आहेस, तेवढा पुरेसे आहे. तेव्हा निलिमा म्हणाली, आई, अजून सुद्धा माझ्या ऑपरेशनचे टाके खूप दुखत आहेत आणि मला अशक्तपणा जाणवत आहे. मला सुद्धा बसून खाण्याचा काही शौक नाही आहे. अशा वेळेला तुम्ही माझी देखभाल कराल, नाहीतर कोण करेल? तेव्हा निलिमाच्या सासूबाई रागातच म्हणाल्या, अगं, तू ऑपरेशन करून घरीच आली आहेस. तुला काय माहीत प्रसूतीच्या वेदना काय असतात? आजकालच्या मुली प्रसूतीच्या वेदनांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मोठ्या मजेत पोट कापून घेतात. म्हणून तू आराम करण्याचं नाटक सोडून दे आणि आजपासून स्वतःचे जेवण स्वतः बनव. निलिमाला खूपच ब्लिडिंग होत होती आणि तिचे टाके भयंकर दुखत होते. तरीही तिच्या सासूबाई तिला टोमणे मारून तिथून निघून गेल्या. निलिमाला खूपच जोराची भूक लागली होती. त्यामुळे तिच्या डोळ्यात आता पाणी आले होते. भुकेने व्याकुळ झालेली निलिमा शेवटी बेडच्याच बाजूला असलेल्या टेबलाचा ड्रॉवर उघडते आणि त्यातून विनोदने ठेवलेले ड्रायफ्रुट्स काढून खाऊ लागते. पण ते खाताना सुद्धा तिच्या डोळ्यात पाणी येते. तेवढ्यातच निलिमाची नजर तिथे असणाऱ्या एका डब्यावर गेली. त्या डब्यामध्ये तिच्या आईने तिच्यासाठी लाडू पाठवले होते. ते लाडू खाऊन निलिमाने त्यावेळची भूक तिची शांत केली होती. मग ती विचार करू लागली, आता पुढे काय करू? आई तर माझ्यासाठी जेवण बनवण्यासाठी अजिबात तयार नाहीत. मग ती विचार करू लागली की आपल्या नवऱ्याला म्हणजेच विनोदला फोन करून आपण सर्व सांगूया का? परंतु पुन्हा तिच्या मनात विचार येतो, उगाच आपल्यामुळे घरात कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण व्हायला नको. म्हणून निलिमा त्यावेळी विनोदला काहीच सांगत नाही. पण ती तरी शेवटी कधीपर्यंत आपल्या भुकेबरोबर समझोता करणार होती? त्यात तिला नीट उठता सुद्धा येत नव्हते. शेवटी नाईलाजाने निलिमाने विनोदला फोन केला. विनोदने लगेच फोन उचलला आणि म्हणाला, तू ठीक तर आहेस ना? बाळ कसं आहे? तेव्हा निलिमा हळूच म्हणाली, खरं तर गोष्ट ही आहे की मला खूप जोराची भूक लागली आहे. तेव्हा समोरून विनोद म्हणाला, मग तू आईला सांग ना, तुझ्यासाठी काहीतरी बनवायला. ती काहीतरी बनवून तुला खायला देईल. तेव्हा निलिमा अगदी हळू आवाजात म्हणाली, आई माझ्यासाठी जेवण बनवण्यासाठी मनाई करत आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की मी डिलिव्हरीच्या वेदना सहन केल्या नाहीत, फक्त पोट कापून बाळाला घेऊन आली आहेत. मग मला आता कसलं दुखणं आहे? म्हणून त्या आता माझ्यासाठी जेवण बनवणार नाही. हे बोलत असताना निलिमा रडू लागली. तेव्हा विनोदला खूप राग आला आणि तो विचार करू लागला, आई असे कसे करू शकते? मग विनोद निलिमाला शांत करत म्हणाला, तू चिंता करू नकोस, मी काहीतरी करतो. एवढं बोलून त्याने फोन ठेवला. पण आता निलिमाला भीती वाटत होती की विनोद सासूबाईंना फोन करेल आणि मग त्या आपल्याला अजून काही गोष्टी ऐकवतील. पण असे काही झाले नाही. 1 तासानंतर दरवाजाची बेल वाजली. तेव्हा निलिमाच्या सासूबाईंनी दरवाजा उघडला तर समोर विनोदचा मित्र अभिजित आणि त्याची बायको रेखा उभी होती. त्या दोघांना पाहून निलिमाच्या सासूबाई हैराण झाल्या. तेवढ्यात अभिजित म्हणाला, नमस्कार काकी, निलिमा वहिनी कुठे आहेत? आम्ही त्यांना भेटायला आलो आहोत. तेव्हा निलिमाच्या सासूबाईंनी तोंड वाकडं करत उत्तर दिले, असेल तिच्या रूममध्ये, अजून कुठे असणार? तेव्हा अभिजित म्हणाला, ठीक आहे, आम्ही त्यांना भेटतो. जेव्हा ते लोक निलिमाच्या रूममध्ये आले तेव्हा अभिजितची बायको रेखा एक टिफिन उघडून एका डिस्पोजेबल प्लेटमध्ये निलिमाला जेवण देत म्हणाली, निलिमा, तू हे खाऊन घे. तेव्हा निलिमाला थोडे लाजल्यासारखे झाले. तेव्हा अभिजित म्हणाला, वहिनी तुम्ही चिंता करू नका, मला विनोदने फोन करून सर्व काही सांगितलं आहे. म्हणूनच मी लगेचच माझ्या बायकोला फोन करून जेवण बनवण्यास सांगितले आणि तिला घेऊन इथे तुमच्यासाठी जेवण घेऊन आलो आहे. जर विनोदच्या आईला तुमच्यासाठी जेवण बनवायचं नसेल तर तुम्ही चिंता करू नका. जोपर्यंत विनोद परत येत नाही तोपर्यंत तुमच्या खाण्यापिण्याची सर्व जबाबदारी आम्ही लोक घेऊ. अभिजितचे हे बोलणे ऐकून निलिमाच्या डोळ्यात पाणी आले. तिने तर विचार सुद्धा केला नव्हता की
कोणी तिच्यासाठी एवढे कष्ट घेऊ शकतो? निलिमा अश्रू भरल्या डोळ्यांनी अभिजित आणि त्याच्या बायकोचे आभार मानत म्हणाली, तुम्ही लोक माझ्यासाठी किती कष्ट उचलत आहात. तेव्हा अभिजित म्हणाला, याच्यामध्ये आभार व्यक्त करण्याची काय गरज आहे वहिनी. माझ्या मित्रानेही मला अशा अनेक प्रसंगी मदत केली आहे आणि मैत्री ही अशीच असते. आपण फक्त सुखाचेच नाही तर दुःखाचे सुद्धा सोबती आहोत. आता पटकन खा, तुम्हाला भूक लागली होती ना. निलिमा आता एक एक घास मोठ्या प्रेमाने खात होती. पण निलिमाच्या सासूबाईंना जेव्हा जेवणाचा सुगंध गेला तेव्हा त्या निलिमाच्या रूममध्ये डोकावून पाहू लागल्या. त्यांनी जेव्हा पाहिलं की आपली सून जेवत आहे त्यावेळी त्यांना खूपच राग आला. पण अभिजित आणि रेखा असताना त्यांच्यासमोर सासूबाई काहीच बोलल्या नाहीत. ते दोघेही जेव्हा तिथून निघून गेले तेव्हा सासूबाई रागातच निलिमाच्या रूममध्ये आल्या आणि म्हणाल्या, अच्छा, म्हणजे तू आता भीक मागून जेवण जेवू लागलीस. तेव्हा निलिमा आपल्या सासूबाईंना काहीही न बोलता तिने गुपचूप विनोदला फोन केला. विनोदने जेव्हा फोन उचलला तेव्हा त्याने ऐकले की आपली आई ओरडत आहे. इथे हिची सासू वाट पाहत आहे की कधी सुनबाई उठून जेवण बनवेल. पण ह्या महाराणी तर बाहेरून जेवण मागून जेवून सुद्धा मोकळी झाली. तू नक्कीच माझी तक्रार त्या लोकांकडे केली असणार. चांगल्या घरच्या सुनेला या सर्व गोष्टी शोभा देत नाही. तेवढ्यातच विनोदचा आवाज आला, आई, तू सुद्धा चांगली होतीस आणि जेव्हा ताईची डिलिव्हरी झाली होती तेव्हा तिला तू 2 महिने काही काम करण्यास सांगितले नव्हतेस. मग आई, माझ्या बायकोच्या बाबतीत तू असा भेदभाव का करत आहेस? सून आल्याबरोबर तू एक वाईट ससू का बनत आहेस? तू एक चांगली आई आहेस, मग तू एक वाईट ससू का आहेस? आपल्या मुलाचा आवाज ऐकून निलिमाच्या सासूबाई आश्चर्यचकित होऊन इकडे तिकडे पाहू लागल्या. तेव्हा निलिमा म्हणाली, आई, ते फोनवर बोलत होते. तेवढ्यातच तुम्ही येऊन मला ओरडायला सुरुवात केलीत. मी कोणाकडेही तुमची तक्रार केली नाही. मला खूप भूक लागली होती आणि मला उठता सुद्धा येत नव्हते, म्हणून मजबुरीने मी विनोदला फोन करून सर्व सांगितले. तेव्हा विनोदने त्याच्या मित्राला फोन करून सांगितल्यावर त्याचा मित्र आणि त्याची बायको माझ्यासाठी जेवण बनवून घेऊन आले होते. त्यांना जेवण आणण्यासाठी मी सांगितले नव्हते तर विनोदने सांगितले होते. आता निलिमाच्या सासूचा चेहरा रागाने लाल गुंद झाला होता. पण फोन चालू असल्या कारणाने आपल्या मुलासमोर त्या सुनेला काही बोलू शकत नव्हत्या. मग विनोद म्हणाला, आई, मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. मी किती खुश होतो की आपल्या घरामध्ये एका बाळाने जन्म घेतला आहे. त्यामुळे माझी आई माझ्या बायकोची देखभाल करण्यासाठी एका पायावर उभी आहे. परंतु मी घरातून बाहेर पडल्यानंतर तू माझ्या बायकोला जेवणासाठी सुद्धा तरसवू लागलीस. आई, मला या गोष्टीचे खूपच दुःख होत आहे की तू सुद्धा एक महिला असून दुसऱ्या महिलेचं दुःख, तिची पीडा तू समजून घेऊ शकत नाहीस. मान्य आहे की निलिमाचे ऑपरेशन झाले आहे, पण याचा अर्थ असा नाही ना की तिला वेदना होत नाहीत. तू तिच्या डॉक्टरांना जाऊन भेट, मग त्या डॉक्टरच तुला समजावून सांगतील की निलिमाची किती काळजी घेणे गरजेचं आहे. मला माहित आहे आई, जेव्हा बाळ या जगात येतं तेव्हा एक आई त्याच्याबरोबर एक नवीन जन्म घेते. तू सुद्धा माझ्या जन्माच्या वेळी खूप वेदना सहन केल्या असशील. ती वेळ आठव आई. आई, नव्या जबाबदारी बरोबर ऑपरेशनमुळे होणाऱ्या वेदना सुद्धा निलिमाला सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे तिला किती त्रास होत असेल. जेव्हा माझा जन्म झाला होता तेव्हा आपले एकत्र कुटुंब होते. आजी म्हणाली होती की तेव्हा सर्वांनी मिळून तुझी काळजी घेतली होती. आता माझ्या बायकोच्या वेळेला आपले खूप मोठे कुटुंब नाही आहे, परंतु माझ्या बायकोसाठी तुझ्या एकटीची माया, ममता पुरेशी नाही का आई? आई, तू फक्त निलिमाच्या जागी ताईला किंवा स्वतःला ठेवून विचार कर, तेव्हा तुला निलिमाच्या त्रासाचा अंदाज येईल. विनोद बोलत होता तेव्हा निलिमा आपल्या सासूबाईंचा चेहरा पाहत होती. तर त्याच्या चेहऱ्यावरचा राग हळूहळू कमी होत होता आणि त्या विचारात असल्यासारख्या दिसत होत्या. निलिमाच्या सासूबाई आता मनातल्या मनात विचार करत होत्या की माझ्या मुलाच्या समोर मला आता कायमच नजर चोरून राहावे लागेल. त्यांच्या डोळ्यात थोडे अश्रू येऊ लागले आणि त्या विचार करू लागल्या की मी विचारच करत होती की माझ्या सुनेसाठी मी किती दिवस जेवण बनवू. पण एक वेळ अशी होती की मी सुद्धा एक सूनच होती. तेव्हा माझ्या सासरी सर्वांनी माझी किती काळजी घेतली होती. ती वेळ किती सहजपणे आणि आनंदाने मी जगली होती. पण तीच वेळ जेव्हा माझ्या सुनेवर आली तेव्हा मी तिच्याबरोबर कशी वागत होती. हा विचार करून निलिमाच्या सासूबाईंचे डोळे आता पाणावले होते. त्या अश्रुभरल्या डोळ्यांनी आता म्हणाल्या, बाळा, तुम्ही दोघांनी मला माफ करा. जेव्हा माझ्या मुलीच्या सासरकडच्यांनी माझ्या मुलीची काळजी घेतली नव्हती तेव्हा मी तिच्या सासरच्या लोकांना खूप काही बोलली होती. एवढंच नाही तर मी माझ्या मुलीला माझ्याजवळ बोलावून तिची खूप काळजी घेतली होती. पण मी स्वतः माझ्या सुनेबरोबर तीच चुकी करत होती. मी फक्त हाच विचार करत होती की सुनबाई ऑपरेशन करून आली आहे, मग तिला आरामाची काय गरज आहे. ती चालेल, फिरेल तर लवकर बरी होईल.
पण मी चुकीची होती. मी विचार करायला हवा होता की डिलिव्हरी नॉर्मल असू दे अथवा ऑपरेशन, दोन्हीमध्ये सुद्धा महिलेला वेदना सहन कराव्या लागतातच. अशा वेळेला प्रत्येक महिला शारीरिक आणि मानसिक तणावामधून जात असते, परंतु मी माझ्या सुनेच्या वेदना समजू शकली नाही. असे बोलता बोलता निलिमाच्या सासूबाईंचा गळा भरून आला. मग त्या निलिमाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, सुनबाई, मी आजपासून तुझी खूप काळजी घेईन आणि तुला कोणत्याही प्रकारचा टोमणा मारणार नाही. शक्य झाले तर मला माफ कर. एवढं बोलून निलिमाच्या सासूबाई तिच्या रूममधून बाहेर जाऊ लागल्या. पण तेवढ्यातच मागे फिरून जोरात म्हणाल्या, विनोद, अभिजितला सुनबाईसाठी जेवण घेऊन यायला सांगू नकोस. त्याला म्हणावं की माझ्या बायकोची काळजी घेण्यासाठी माझी आई सक्षम आहे. एवढं बोलून जड पावलांनी निलिमाच्या सासूबाई तिच्या रूममधून बाहेर गेल्या. आता निलिमाचे मन सुद्धा खूप भारी झाले होते. ती विचार करत होती, चला उशिरा का होईना, परंतु सासूबाईंनी आपले दुःख समजून घेण्याचा प्रयत्न तर केला. संध्याकाळी सासूबाई खूपच उत्साहित होऊन रात्रीचे जेवण बनवण्याची तयारी करत होत्या. त्या आता समजून गेल्या होत्या की अशा वेळेला सुनबाईची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. काही महिला सासू बनल्याबरोबर ही गोष्ट कशा विसरून जातात की या सुद्धा एकेकाळी सुना होत्या आणि त्यांनी सुद्धा सासूरवास अनुभवला होता. त्यामुळे त्यांना मिळालेली माया, मोठ्यांचा आधार त्या लगेचच विसरून आपल्या सुनेबरोबर अशा कशा वागू शकतात. उलट त्यांना मिळालेल्या सुखसुविधा, त्यांना आलेल्या अडचणी या सर्वांचा आधार घेऊन त्यांनी आपल्या सुनेला एक चांगला सल्ला देऊन त्यांच्या जीवनात सुद्धा आनंद भरण्याचा प्रयत्न करायला हवा. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. अशा नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.